तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. स्वागत करतो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण व्हिजिट केलं एका वेगळा ब्लॉग. म्हणजे हा व्हिडिओ जरा वेगळा आहे. तरी आजचा जो व्हिडिओ होता तर आपण आज व्हिजिट केलं होतं एका नर्सरीला. म्हणजे गार्डन हे कोणाला आवडत नाही, तिथली फुलं कोणाला आवडत नाही. तर आपण आज व्हिजिट केलं सूरज आदित्य नर्सरीला. आणि नर्सरीमधून आपण आज घेतला मनी प्लांट. तर मनी प्लांटचा विषय वेगळा आहे, पण नर्सरी कोणाला आवडत नाही. आणि नर्सरीतली फुलं झाडं कोणाला आवडत नाही, गार्डन करायला कोणाला आवडत नाही आपल्या घरी. तर या नर्सरीला आपण भेट दिली आणि ह्या नर्सरीमध्ये काय काय आहे, कोणती झाडं अवेलेबल आहेत, कोणती फुलांची झाडं अवेलेबल आहेत, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवली आहेत. हा व्हिडिओ नक्की पहा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वास्को दी गामा शहरापासून दाबोलीम एअरपोर्टकडे जाताना वाटेतच ही नर्सरी लागते. तर ह्या नर्सरीचं विशेष म्हणजे इथे अगदी 30 रुपयापासून ते अगदी 500 रुपयापर्यंत ते 1000 रुपयापर्यंत प्लांट्स अवेलेबल आहेत. तसेच पिण्याची, पाण्याची, मातीच्या भांडी पण अवेलेबल आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे अगदी आंब्यापासून ते नारळपर्यंत सगळी झाडं अवेलेबल आहेत. आणि ही जी नर्सरी आहे ती अगदी 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये पसरलेली आहे. तर तुम्हाला इथे प्रत्येक तुमच्या इच्छेचं झाड नक्कीच मिळणार. तर आपण व्हिजिट केलं होतं आज या नर्सरीला. ही आहे दाबोलीम येथे, म्हणजे अगदी गोवा एअरपोर्टपासून 500 मीटरच्या अंतरावर. तर ह्या नर्सरीमध्ये आपण पाहिले इनडोअर अँड आउटडोअर प्लांट्स. अगदी शिस्तबद्धरित्या रचना केलेली ही नर्सरी आपल्याला रोडवरून जाताना आतमध्ये येण्यास आकर्षित करते. आणि इथे असलेले चिनी मातीचे जे प्लॉट्स आहेत, त्याचप्रमाणे प्लॅस्टिकचे पण प्लॉट्स आहेत, हे पण तुम्हाला आकर्षित करतात. तर मी आज भेट दिली होती आणि मी ॲक्च्युअलीमध्ये नर्सरीचा एक व्हिडिओ करण्याचा प्लॅन करत होतो. आणि ह्या नर्सरीमध्ये आपण आज व्हिडिओ केला. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, त्याचप्रमाणे आंब्याची झाडं, नारळाची झाडं, इनडोअर प्लांट्स, आउटडोअर प्लांट्स, त्याचप्रमाणे फॅन्शुई प्लांट्स, मनी प्लांट्स, बांबू प्लांट्स, हे सगळ्या प्रकारचे वेगवेगळी झाडं आपल्याला पाहायला मिळाली. तर मित्रांनो, नर्सरी म्हटलं आणि गार्डन म्हटलं की कोणाला आवडत नाही. अगदीच आपल्या घराच्या गॅलरीमध्ये सुद्धा आपण गार्डन करतो. जागा नसेल तर गावात तर आपण आपल्यासमोर बगीचाच बनवतो. तर मित्रांनो, हे जे प्लांट्स अवेलेबल केले आहेत ते जागेच्या अभावी तुमची इच्छा पूर्ण पण करायला, तर यांच्याजवळ ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. म्हणजे ऑनलाईन म्हणजे तुम्ही बुक करून तुम्ही डिलेवरी मागवाल अशी फॅसिलिटी यांच्याकडे अवेलेबल नाही आहे अजून. तुम्हाला इथे येऊनच तुमच्या आवडीचा प्लांट चूज करून घेऊन जावा लागेल आपल्या घरी. जर तुमच्याकडे रोड साईड प्लॉट आहे, रोड साईड जागा आहे, तर नक्कीच तुम्ही ह्या उद्योगाचा म्हणजे नर्सरी उद्योगाचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि मातीतूनही पैसा आपण कमवू शकतो हे नक्कीच या उद्योगाने दाखवलेलं आहे. आणि खरं सांगायला गेलं तर हे मनप्रसन्न करणारं पण काम आहे. तुम्ही लोकांच्या घरी फुलं पाठवून त्यांचा आशीर्वादच घेता. आणि या नर्सरीमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची फुलं दिसत आहेत, फुलांची झाडं दिसत आहेत. त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीची फुलांची झाडं आहेत. इथे बघा, ही आंब्याची झाडं पण आहेत. आंब्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे असं कोणतं झाड नाही आहे जे इथे अवेलेबल नाही आहे. लिंबू आहे, त्याचप्रमाणे सुपारीची झाडं, जास्वंद आहे. बघा, अतिशय वाढलेली जास्वंद आहे आणि वेगळा प्रकार आहे जास्वंदीचा. जनरली पाहायला मिळतो. फणस, अशी भरपूर प्रकारची झाडं. असं चाफा बघा, इथे चाफा आहे, चाफ्याचं झाड आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला इथे दिसत आहेत. आंब्याचे तर खूप प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतात.
लिंबू, आणि त्यानंतर हे कुंड्यांचे प्रकार आहेत. आता जे चिनी मातीच्या कुंड्या झाल्यात ते कुंड्यांचे वेगवेगळे शेप, वेगवेगळे प्रकार इथे कुंड्यांचे तुम्हाला पाहायला मिळतात. असा एक मोठ्या एरियामध्ये ही नर्सरी आहे दाबोलीम एरियामध्ये, अगदी दाबोलीम एअरपोर्टच्या जवळ, अगदी लांबच्या लांब मोठ्या एरियामध्ये इथे ही नर्सरी उभारण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की ती नजर पोचेल एवढी लांब लांबपर्यंत हे आहे. वेगवेगळ्या डिझाईन आणि शेपमध्ये जे तुम्हाला जे प्लांट्स आहेत, प्लांट्ससाठी जे कुंड्या आहेत ते अवेलेबल आहेत. असा लांबच्या लांब एरियामध्ये ही नर्सरी आहे, पूर्ण तुम्ही पाहू शकता.
इकडे बघा व्हाईट जास्वंद आहे, व्हाईट जास्वंद. मित्रांनो, मनी प्लांट विकून मनी प्लांटचा पैसा करतायत. मनी प्लांट घेऊन आपल्याकडे पैसा येईल का नाही माहिती नाही. इथे आहे शेगलाचं झाड, जे सध्या ट्रेंडमध्ये आहे, व्हायरल आहे. शेगुल आणि म्हणजे शेगलाच्या पाल्या थ्रू शेगुल किती जीवनासाठी आवश्यक आहे, ह्या शेगलाचं झाड इथे आहे. तर हा मित्रांनो, हा वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण असेच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहू. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.